DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। वकिलावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत सुद्धा हल्लेखोराला पकडलं। आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणसांगवी इथं बुधवारी सायंकाळी 5:15च्या सुमारास तिघांनी एका वकिलावर त्यांच्या कार्यालयात शिरून प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात वकील रामेश्वर बोराडे राहणार शिलापूर गंभीर जखमी झाले। त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेतही धाडस दाखवत शस्त्रधारी हल्लेखोराला पोलीस येईपर्यंत पकडून ठेवला। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। माडसांगवी इथं एका बंगल्याच्या आवारात असलेल्या गाळ्यात बोराडे यांचं कार्यालय आहे। सायंकाळी ते कार्यालयात बसलेले असताना मुख्य दरवाजा उघडून तिघे हल्लेखोर आत घुसले। त्यांनी खुर्ची उचलून फेकत मारहाण सुरू केली। त्यावेळी शेजारील घरातून एक महिला व पुरुष धावत आले। लाकडी दांड्यांनी हल्लेखोरांना चोप दिला, त्यामुळे दोघे आरोपी पळून गेले। दरम्यान चाकूधारी आरोपीनं बोराडे यांच्यावर तसेच त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या टिळे नामक व्यक्तीवर हल्ला केला। टिळे यांच्या हातावर वार झाल्यानं तेही जखमी झाले। बोराडे यांनी मात्र शौर्य दाखवत हल्लेखोराला महिलेच्या मदतीनं जमिनीवर पाडून रक्तबंबाळ अवस्थेत पकडून ठेवला। तातडीनं 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती देण्यात आली। काही वेळातच आडगाव पोलीस ठाण्याचे गस्ती पथक घटनास्थळी दाखल झालं। त्यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं। प्राथमिक चौकशीत जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा आरोपीने कबूल केला। त्याच्या 2 साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी दिली आहे। दरम्यान मानेवर व डोक्यावर धारदार शस्त्राने वार झाल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या बोराडे यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेलं। तेथील प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट DNA न्यूज नाशिक।